आहे. पुरोहित म्हणून जे आहेत तर त्यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एखादी मुलगी असं लघवी करताना कोणत्या पुरुषाला बघू कसं शकते. तर माझं म्हणणं काय आहे का मी काय त्याला सार्वजनिक शौचालयात जाऊन त्याचे फोटो काढलेले नव्हते का शूटिंग केलेलं नव्हतं. तो स्वतः माझ्या बिल्डिंगच्या खाली येऊन पाणीपुरीची गाडी लावायचा आणि मी माझ्या घरातनं शूटिंग केलेलं आणि ह्याची सर्व त्यांना जाणीव आहे की नाही मला माहित नाही. त्यांनी व्हिडिओ माझा बघितला की नाही माहित नाही. काही माहिती नसताना ते असं बोलू कसं शकतात हा माझा पहिला प्रश्न आहे त्यांना. आणि भारतीय नारीबद्दल त्यांचं जे हे मत आहे ते मला पूर्णपणे चुकीचं वाटतं. एखाद्या पक्षाचा अध्यक्ष आणि तो देखील मुंबईसारख्या शहरामध्ये असेल असे त्यांचे विचार असतील तर आपल्या देशाचं काही चांगलं होईल असं मला वाटत नाही. सगळ्या महिला इथे आज त्यांच्या विरोधात आहेत आणि त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. पुढे आम्ही हा विषय आपले आर पाटील आणि शासनाकडे पण घेऊन जाऊ. तर या सगळ्या प्रकरणी राज पुरोहित यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना मात्र आता सारवासारव केलेली आहे आणि आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मैंने इस विषय में कुछ भी ये तो पुरुष कुछ बोला नहीं, किसी भी महिला का अपमान हो ऐसा बोला नहीं. मैंने अंकिता राणे जी का नाम लिया नहीं और जो कुछ भी अंकिता राणे जी को हर्ट हुआ है, उनके मन को चोट पहुंची है, ना मैंने मनसे का नाम लिया है, ना मैंने हफ्ताखोरी का नाम लिया है. कुछ लोग जानबूझकर मेरे ऊपर राजनीतिक आरोप लगा रहे, परंतु ये सब मैं जानने दीजिए. मैं एक बात स्पष्ट रूप से आपके चैनल से कहना चाह रहा हूँ, अंकिता राणी जी को जो दुख हुआ है उसके लिए मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ, उसके लिए मैं सॉरी कहना चाहता हूँ और उनकी भावनाओं को जो ठेस पहुंची है वो मेरे बिल्कुल मन में नहीं थी. न मैंने उनके लिए बोला है न किसी स्त्री महिला के लिए बोला है. तर राज पुरोहित यांनी पत्रकार परिषद घेऊन माझी आणि माझ्या कुटुंबियांची माफी मागावी